अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केला आणि इराणचे प्रमुख असलेल्या आयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू जरी झाला असला तरी इराण काही युद्ध करण्याचं थांबवत नाहीये. म्हणजे इराणचे प्रतिहल्ले सध्या सुरूच आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतोय की जगभरातल्या क्रूड ऑइलच्या किमती मात्र अतिशय वेगानं वाढताना दिसत आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका भारताला बसणार आहे. म्हणजे अख्ख्या जगामधल्या क्रूड ऑइलच्या किमती वाढणारच आहेत, पण भारताला विशेष धक्का बसणार आहे. याचं कारण म्हणजे भारत एक इम्पोर्टवरती अवलंबून असलेली इकॉनॉमी आहे. म्हणजे क्रूड ऑइलच्या बाबतीत आपण जवळजवळ 85% जे क्रूड ऑइल लागतं आपल्याला, जे पेट्रोल डिझेल बनवण्यासाठी, ते सगळंच्या सगळं आपण आयात करतो. त्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे. आजच या ब्रेंट क्रूड आणि WTI क्रूडच्या प्राइसेस जवळजवळ 8% वाढलेल्या आहेत एका दिवसात. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होईल हे माहितीच नाही. सेन्सेक्स, निफ्टी दोन्ही सुद्धा डाऊन आहेत. सेन्सेक्स जवळजवळ 1200 अंशांनी, तर निफ्टी जवळजवळ 350 पॉईंट्सनी आत्ता डाऊन आहे. म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंतचा हा आकडेवारी आहे. याच्याशिवाय गोल्ड 4% वाढलेला आहे. म्हणजे सगळ्या ज्या नको त्या सगळ्या गोष्टींच्या किमती वाढतायत आणि त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेला याचा चांगलाच फटका बसणार आहे. विशेषतः सामान्य माणसापर्यंत याची झळ पोचणार आहे. कारण जर हे युद्ध अशाच पद्धतीने लांबत गेलं तर भारतातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढतील, ज्याचा फटका प्रत्येकाला बसेल. त्यामुळे नक्की काय काय होऊ शकतं आणि काय या किमती वाढण्याची शक्यता आहे हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत मोठ्या प्रमाणावर जी आपली तेलाची आयात आहे ती रशियाकडून करायचा. पण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मागच्याच महिन्यात जी ट्रेड डील झाली, त्या ट्रेड डील नंतर भारतानं रशियाकडून जी आयात होती ती कमी केलेली आहे. म्हणजे पूर्णपणे बंद केलेली नसली तरी कमी केलेली आहे. आणि त्याच्यामुळं भारत आता दुसऱ्या एका राष्ट्राकडून आयात करायला लागलाय, तो म्हणजे सौदी अरेबिया. अर्थात सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार हे सगळे देश आहेत. हे सगळे देश मोठ्या प्रमाणावरती तेलाचं उत्खनन करतात आणि हे तेल जगभरात वेगवेगळ्या देशांच्याकडे पाठवतात. हे त्यांना पाठवण्यासाठी ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे तिचा वापर करतात. आता तुम्ही जर या नकाशामध्ये बघितलं तर इथं तुम्हाला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ दिसेल. वरच्या बाजूला आहे इराण आणि ओमान आणि खालच्या बाजूला तुम्हाला UAE दिसेल, म्हणजे दुबई, अबुधाबी वगैरे वगैरे. त्यामुळे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती मोठ्या प्रमाणावर इराणचा दबदबा चालतो आणि इराणनं मागच्या 2 दिवसापासून काही ऑइल टँकर्स वरती या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये हल्ला केलेला आहे. त्यामुळे झालंय असं की हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी ही पूर्णपणे बंद झालेली आहे. म्हणजे ऑफिशियली कुणीही बंद केली नाही, पण तिथून कुठलीही वाहतूक सध्या होत नाही. कारण वाहतूक होत असेल आणि त्यावर इराणनं हल्ला केला तर ती वाहतूक बंद पडू शकते आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जगभरात जो तेलाचा सप्लाय या भागातून होत असतो तो थांबू शकतो किंवा सध्या थांबलेलाच आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. याचा परिणाम असा होणार आहे की सप्लाय कमी होणार आहे आणि डिमांड वाढणार आहे आणि त्यामुळं तेलाच्या किमती जगभरात सगळीकडे वाढू शकतात. विशेषतः भारतामध्ये त्याचा फटका थोडा जास्त बसेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जो फटका बसतोय आणि जे युद्ध चालू आहे हे युद्धच मुळात अशा देशांच्या मध्ये चालू आहे. हे सगळे देश स्वतः तेल उत्खनन करतात, म्हणजे या देशांमध्ये तेल मिळतं. त्यामुळे सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, बहरीन हे सगळे देश यामध्ये ओढले गेलेले आहेत. कारण इराण या सर्व देशांच्यावर हल्ले करतोय. त्यामुळे या देशांची तेल उत्खनन करण्याची किंवा तेल काढून विकण्याची जी कपॅसिटी आहे ती देखील यामुळे डॅमेज होणार आहे आणि कदाचित त्यामुळे हे सगळे देश तितक्या मोठ्या प्रमाणावरती तेल उत्खनन करू शकणार नाहीत आणि जगभरात पाठवू शकणार नाहीत. यामुळे देखील या तेलाचा सप्लाय कमी होऊ शकतो आणि जगभरातल्या क्रूड ऑइलच्या किमती वाढू शकतात. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे जे क्रूड ऑइल असतं, जे आपण सौदी अरेबिया किंवा इतर देशांच्याकडून घेतो, हे क्रूड ऑइल भारतात येतं. भारतात आल्यानंतर भारतातल्या रिफायनरीजमध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जातात आणि मग ते पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवलं जातं आणि मग ते आपल्या गाड्यांसाठी आपण वापरतो. अशी ही सगळी प्रोसेस असते. त्यामुळे सध्या झालंय काय, तर सगळीकडे या क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या आहेत. ब्रेंट क्रूडच्या किमती $78 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. WTI क्रूडच्या $72 पर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे यामध्ये फरक एवढाच आहे की एक क्रूड ऑइल थोडंसं हेवियर आणि चांगल्या क्वालिटीचं असतं, दुसरं थोडंसं लाईटर असतं. त्याचा नॅचरल गॅससाठी वगैरे वापर केला जातो. तर याच्यामध्ये किमती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि येणाऱ्या काळात या किमती $100 पर्यंत पोहोचू शकतात असं सांगितलं जाते. आणि तशा पद्धतीनं जर त्या वाढत गेल्या तर त्याचा फटका जगाला बसणार आहे. भारताकडे सध्या अनेक रिफायनरीजमध्ये जे तेल शिल्लक आहे म्हणजे क्रूड ऑइल आहे, हे तेल बघितलं तर जवळजवळ 10 दिवसांचं तेल आपल्या रिफायनरीजमध्ये आहे. याशिवाय या कंपन्यांच्याकडे पुढच्या 5-7 दिवस पुरेल इतकं देखील तेल आहे. म्हणजे पुढचे 15 ते 17 दिवसांसाठी जेवढं तेल लागेल तेवढं सध्या भारताजवळ आहे असं बोललं जाते. त्यामुळे काय होईल, अचानक पुढच्या 2-4 दिवसात कुठलाही क्रायसिस निर्माण होणार नाही.
पण त्यानंतर मात्र भारताला या तेलाची कुठल्या ना कुठल्या मार्गाने आयात करावीच लागणार आहे आणि त्यामुळं या महागलेल्या तेलाची खरेदी करावी लागेल आणि त्यामुळं मग भारतातल्या तेलाच्या किमती वाढू शकतात. अर्थात जर आयात जास्त दराने करावी लागत असेल तर त्याचा फटका कुठेतरी शेवटी कन्झ्युमरला म्हणजे जो तेल खरेदी करतो त्या प्रत्येक माणसाला बसणार आहे. त्यामुळे असं बोललं जातं की भारतातल्या तेलाच्या किमती म्हणजे आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर आपल्याकडे 104 रुपयाच्या आसपास पेट्रोल मिळतंय. तर या किमती पुढच्या महिन्याभरात जर हे युद्ध असंच कंटिन्यू राहिलं तर 120 रुपयांच्या देखील पुढे जाऊ शकतात. यापेक्षा जास्त धोकादायक किंवा भीती घालणारे देखील आकडे आहेत, पण ते आकडे आपण सांगत नाहीत कारण ते विश्वासार्ह नाहीत. कारण तेलाच्या किमती एकेका दिवसात जर 8-8% वाढत असतील, तर हा फटका मात्र नक्कीच सगळ्यांना बसू शकतो. त्यामुळे इराणमधलं हे युद्ध जेवढं लवकर थांबेल, तेवढं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या, सामान्य माणसाच्या दृष्टीनं ते चांगलं असणार आहे. अन्यथा हा फटका सगळ्यांना सोसावा लागणार आहे. आणि भारत आता चटकन जाऊन रशियाकडून देखील मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात करू शकत नाही, कारण आपण अमेरिकेबरोबर ट्रेड डील केलेली आहे. रशियाकडून आयात कमी करणार असं आपण तिथं कमिट केलंय. त्यामुळे या गोष्टी सगळ्या येणाऱ्या काळात कशा-कशा घडत जातात त्याच्यावर आपलं लक्ष राहील. आणखी काही जर न्यूज आली तर त्याची अपडेट आम्ही तुम्हाला देऊच. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. तुम्हाला काय वाटतं, तेलाच्या किमती वाढतील काय? काय फटका बसू शकतो हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.